नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा पाटवे. मी बॉटनिस्ट आहे, वनस्पती शास्त्रज्ञ आणि सडा म्हणजे कोकणात आढळणारी किंवा पश्चिम घाटात आढळणारी जांभ्याची पठारं हा माझ्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. आणि त्यानिमित्ताने बरंच बोललं, लिहिलं जातं. त्याच्यामुळे अनेक लोकांचे प्रश्न समोर येतात. अ, त्यामुळे थोडंसं आज त्या विषयावर चर्चा करावी, गप्पा माराव्या असं मनात आलं. आणि माझ्याबरोबर आहे नेहा राणे. नेहा स्वतः कोकणातली आहे, आता मुंबईत असते. अ, नेहा स्वतःची ओळख करून देतेस? हां. मी म्हणजे प्रोफेशन पॉलिसी रिसर्चर आहे. पण गेल्या 2 वर्षापासून कोकणात विशेष इंटरेस्ट म्हणजे जैवविविधतेची नोंदवहीचं काम आम्ही करत होतो. त्यानिमित्ताने 150हून अधिक गावात फिरणं झालं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था एवढ्या 2 जिल्ह्यात एकवटलेल्या पाहिल्या. त्या निमित्ताने जैवविविधते संदर्भातच तसंच लोकांचं त्या जैवविविधतेशी असलेलं नातं आणि त्यांच्या त्या अनुषंगाने ते त्याच्याशी कसं नेगोशिएट करतात हे अनुभवायला मिळालं जवळून. त्यातून फार शिकायला मिळालं. नेहासारखे आम्ही सगळे पण हे आत्ता सध्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहोत. कारण निसर्गाकडे कितीही गेलं तरी नवीनच काहीतरी पाहायला मिळतं. आमचा सगळ्यांचा आवडीचा विषय हा निसर्ग आणि माणूस यांच्यातला संबंध असा आहे. म्हणजे खास जे पूर्वी अशी कल्पना होती, की अरे आपण कुठेतरी अभयारण्य वाचवलं, वाघ वाचवला की झालं. बाकी आपण शहरामध्ये किंवा गावामध्ये काही धुडगूस घालायला मोकळे. तर गेल्या एक 10-12 वर्षात आपल्याला पर्यावरण बदलाचे जे परिणाम समोर येतात, तर त्याच्यातून लक्षात येते, की कुठेतरी एखादं झाड, कुठेतरी एखादा वाघ, पक्षी असं वाचवून चालणार नसून खरं तर आपल्याला स्वतःला वाचवायची गरज आहे. तर त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून निसर्गाला सांभाळणं, हा आत्ताचा एक चर्चेचा मुद्दा आहे. अ, गेले काही वर्ष कोकणावरती मुद्दामून लक्ष दिलं जातंय कारण कोकण हा म्हटलं तर माहितीचा, म्हटलं तर सगळ्यांना प्रेमाचा, पण उपेक्षित, दुर्लक्षित राहिलेला आहे. हे खरं आहे. सो असं का झालं असावं हे सांगणं खूप अवघड आहे. कारण कोकणातून अनेक थोर नेते, अनेक साहित्यिक, अनेक लोकं नवीन कल्पना या कोकणातून आल्या, की ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, त्यांनी भारताचं नेतृत्व सुद्धा केलं. पण तरीसुद्धा कोकणच्या बद्दल कधीही कुणी बोलायला लागलं, की "अरे, कोकण काय सगळा वैराण आहे. काय तिथे काही पिकतच नाही, काही तिथे नाही, दरिद्र आहे." अशा तऱ्हेची एक अतिशय नकारात्मक भावना कोकणाबद्दल ऐकायला मिळते. पण आपण गेलो, की तिथे अत्यंत सुंदर दिसतो निसर्ग, समुद्रापासून जंगलापर्यंत, खाड्यांपासून सर्व म्हणजे आपल्याला बघायला मिळतं. तर कोकण हा वेगळाच आहे आणि खरोखरच तो भौगोलिकदृष्ट्या किंवा पर्यावरणीय दृष्टीसुद्धा थोडा वेगळा आणि अतिशय महत्त्वाचा आहे. तो पश्चिम घाट या जैवविविधतेच्या हॉटस्पॉटचा, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटचा भाग आहे. पण कायम लक्ष जातं ते सह्याद्रीवर आणि खालचा कोकण, तळ कोकणापर्यंत हा थोडासा एक्स्ट्रा हां, आहे तो पण, असं असतं. मला हे स्वतःला शास्त्रज्ञ म्हणून पण जाणवतं. म्हणून मला असं वाटलं, की नाही आपण शास्त्रज्ञ म्हणून आपल्याला माहिती आहे या भागाचं महत्त्व, तर आपण थोडं लक्ष ह्याच्याकडे जास्ती खोलात जाऊन घातलं पाहिजे. नेहा, तू तर त्या भागातली आणि तिथे फिरलेली आहेस. ही उपेक्षितपणाची जाणीव कोकणाबद्दल तुला पण वाटली होती का? अम, ह्याच्याकडे म्हणजे आपण एकूणच विकासाच्या संकल्पनेकडे कसं बघतो हे मला खूप गरजेचं वाटतं. कारण कोकणाचा किनारपट्टीचा जर आपण भाग पाहिला, साधारण महाराष्ट्रालाच एक 700-750 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे, जी भारतातली दुसऱ्या नंबरची मोठी किनारपट्टी आहे. आणि कोकणाचा ऐतिहासिक दृष्टीने जर आपण पाहिलं तसं, तर तो नेहमी व्यापारी बंदरांचा भाग एक राहिलेला आहे. म्हणजे मुंबईचा विकास ब्रिटिशांनंतर झाला. पण त्या आधीही कोकणात व्यापाराचं सुरू होता ऐतिहासिक व्यापार. जसं आपण सिद्धी कम्युनिटी जी एक आफ्रिकन वंशात
भारतात आलेली ती कोकणामार्गेच किंवा कोकणाच्या पट्ट्यात तिचा वावर अजूनही आढळतो, म्हणजे कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रातल्या काही भागात. तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा कोकणात राहिलेला आहे. पण जसा मुंबईचा उदय झाला, विकासाच्या कल्पना बदलल्या गेल्या 200 वर्षात, तसं तसं कोकण आपण मुंबईच्या जेव्हा कॉन्ट्रास्ट मध्ये बघतो, कारण कोकणाला कॉन्ट्रास्ट मुंबई झाली आणि हां. कोकण वेगळा झाला, मुंबई वेगळी झाली. त्यामुळे आपण एक म्हणू शकतो की एक्सट्रीम्स ऑफ डेव्हलपमेंट हे एकाच किनारपट्टीचा भाग झाले. तर मग जशी मुंबई डेव्हलप झाली तसे कोकणातनं मायग्रेशन वाढलं आणि जसं आपण मायग्रेशनचा जो आपण ट्रेंड बघतो कोकणातला, आता आपण प्रत्येक गावात गेलो तर बऱ्यापैकी मायग्रेटेड पॉप्युलेशन आपण समजू शकतो, फार आकडेवारीत न जाता त्याच्या. तर मुळात हा एक मला महत्वाचा भाग वाटतो, उपेक्षा जेव्हा आपण म्हणतो. आणि आताही जो कोकणाचा डेव्हलपमेंटचा पॅटर्न सध्याचा जर आपण पाहिला, तर ह्या डेव्हलपमेंटला सपोर्टिंग कशी राहील ह्याच्यावर जास्त भर आहे विकासाच्या दृष्टीने, ना की कोकणाला जी गरजेची आहे ती. आता तुम्ही जसं म्हणताय की बरेच आपण एंडेमिक स्पीसीज, परिसंस्था ह्याच्यावर बराच रिसर्च होतो आणि ते का जपणं गरजेचं आहे ह्याच्यात खूप वर्षानुवर्ष ऍक्टिव्हिझम चाललंय. गेले कित्येक वर्ष, अगदी नाणार आणि जैतापूर पासूनही आपण पाहिलं तर. पण त्याच्या अनुषंगाने ऑल्टरनेट मॉडेल ह्या डेव्हलपमेंटला उभं करणं हे आता कुठेतरी काळाची गरज झाली आहे. म्हणजे आपली जी उपेक्षेची मानसिकता आहे त्याच्यातनं बाहेर पडून कोकणातल्या लोकांनी एवढा वर्ष जो जपलेलं त्यांचं एक प्रकारचं, ज्याला आत्ताच्या काळात संकुचित म्हणू शकता येईल, पण ते ऍक्च्युअली सस्टेनेबल लिव्हिंगच्या जवळपास जाणारं जे आहे आयुष्य, त्याला संलग्न विकासाचे काय पर्याय आपण उभे करू शकतो हा विचार करण्याची खूप गरज आहे. आणि त्याची सुरुवात जेव्हा आपण परिसंस्था आणि लोक ह्यांचं नातं जास्त सेंट्रलाइज ठेवत्या डेव्हलपमेंटला, त्यातनच ते शक्य होईल. सो हे तू म्हणलीस हे अगदी खरं आहे, की आता सगळीकडे निसर्गाच्या आधारित विकास हा. असाच विचार चाललाय. तर हे करताना कोकणचा निसर्ग आणि मुख्य म्हणजे भूभाग समजून घ्यायची खूप गरज हो. पडते. तर कोकणातला म्हणजे रत्नागिरी, दापोलीपासून आपण खाली बघू तर तळ कोकण, अगदी गोवा बॉर्डर आणि गोव्यापुढे सडा हाच कोकणचा मुख्य भूभाग आहे. म्हणून सडा समजून घेणं हे महत्वाचं. एक भाग आहे खाडीचा, तिथे बरोबर. नद्या आहेत सगळे. पण सड्याचा भाग आहे की जिथे पावसाळ्यामध्ये फक्त हिरवळ आपल्याला दिसते, बाकी दिसत नाही. तर तो भाग हा कोकणचा त्याच्यावरती म्हणजे बेस आहे, तो पाया आहे कोकणचा. तर म्हणून त्याला धरूनच तुम्हाला डेव्हलपमेंट करता येते किंवा करावी लागेल. पूर्वी झाली, आता करायला लागेल. असे सडे कुठे कुठे दिसतात, तर सडे आपल्याला या पश्चिम घाटात निश्चितपणे दिसतात. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या घाट माथ्यावर सडे आहेत. सडा म्हणजे काय, तर जांभ्याच्या दगडाचं पठार. जेव्हा तयार झाला सह्याद्री तेव्हा ज्वालामुखीतून बसाल्ट काळ्या रंगाचा कातळ तयार झाला आणि पुढे त्याचा रूपांतरित खडक झाला तो जांभा, की जो लाल रंगाचा असतो. त्याच्या विटा पडतात, त्याला त्याच्या भिंती बांधता येतात, घरं बांधली जातात, सुंदर असतो दिसायला. आता तो दिसायला सुंदर दिसतो, पण तो एक वेगळ्या प्रकारचा दगड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माती सहज तयार होत नाही. कडक दगड आहे तो. तर त्याच्यामुळे जिथे-जिथे सडे आहेत, तिथे मातीचं प्रमाण कमी असतं आणि माती कमी म्हटल्यावर अर्थातच त्याच्यावरती शेती कमी होऊ शकत नाही. कुठेतरी सड्यावरती खळगे असले, तर त्याच्यात माती साठते. मग पावसाळ्यापुरता भात त्याच्यामध्ये होतो. पण बाकीचे 8 महिने पाहिले तर सड्यावरती तुम्हाला पूर्ण बरड जमीन असल्यासारखी, की काही नाही दिसतं. त्याला पडीक समजली जाते, त्याला त्याचा काही उपयोग नाही समजला जातो. त्याचं वैशिष्ट्य असं आहे, की सडा पाणी धरून ठेवतो. त्यामुळे सड्याच्या डोक्यावर पाणी नसलं, तर सड्याच्या पोटात पाणी असतं आणि ते पाणी झिरपून कधीही तुम्ही सडा पाहिलात, तर त्याच्या आसपासच्या गावांच्या मध्ये पाणी साचतं. त्यामुळे कोकणची जर का गंमत पाहिली, तर कोकणामध्ये जी
छोट्या-छोट्या टेकड्यांच्या माथ्यावर हे सडे आहेत, की ज्याच्यावरती क्वचित देवळं असतात किंवा थोडीशी शेती दिसते किंवा काहीच नाही. थोडंसं जंगल दिसतं. आणि त्या सड्याच्या अवतीभोवती मात्र एकदम गच्च हिरवळ, गच्च जंगल, आंबा, काजू, राया सगळ्या, हे सगळं आजूबाजूला दिसतं. तर सडा आणि खालचा भाग हे एकच परिसंस्था आपल्याला म्हणून धरायला लागतात. सो कोकणातलं विकास हा या सड्याला सांभाळून, सड्याच्या एकूण सगळ्या शास्त्राला धरूनच तो करायला लागतो. खाड्या हा तसा त्याच्यात जुळून येणारा विषय. सो या 2 गोष्टी कायम बघायला लागतात. तुम्ही नेहा जेव्हा पी-बी-आरसाठी लोकवैविधता सॉरी जैवविविधता नोंदवही, बरोबर ना? हा. त्याच्यासाठी काम करत होता, तर तेव्हा या सड्याचा विषय कधी निघाला होता का? म्हणजे काय? हा, म्हणजे तसं बघायला गेलं तर आमचा जास्त फोकस कोस्टल भाग आणि जे वेस्टर्न घाटातले म्हणजे दोडामार्ग सारखे जे सेन्सिटिव्ह एरिया आहेत ते कव्हर करण्यावर राहिला. पण म्हणजे एक किस्सा सांगू शकते मी या ह्याने अनुषंगाने. आम्ही मालवणात आम्हाला एक कुडाळला कुडाळ संपून मालवण जिथे सुरू होतं त्या भागातनं एका सरपंचांचा फोन आला की तुम्ही आमच्या इथे येऊन मदत करा आम्हाला. तर तेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलेलो. तर तेव्हा आमचं जे इनिशियल बोलणं झालं तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांच्या गावातला जो सड्याचा भाग होता त्यात त्यांना काही पेट्रोग्लिफ्स आहेत अशी शंका होती. तर त्यांनी केलेलं डॉक्युमेंटेशन आणि फोटो आणि सुरुवातीचे जे ते त्यांचं असं म्हणणं होतं की इथे अजून आपण पाहिलं तर अजून मिळू शकतं. आणि बरेचदा कसं होतं की गावातल्या लोकांना कळत असतं की हे काहीतरी वेगळं आहे इथे, काहीतरी महत्वाचं आहे, पण त्यांना हे माहित नसतं की ते कोणापर्यंत पोहोचवायचं. किंवा जसं आपल्याकडे एक रिसर्चर्सचं नेटवर्किंग असतं ते त्या गावातल्या लोकांना माहित नसतं की तिथपर्यंत पोचायचं कसं. तर मग त्यांनी आम्हाला फोटोज दाखवले आणि बरंच काय काय होतं म्हणजे आर्किओलॉजीच्या दृष्टीने महत्वाचं त्या गावात. आणि ते त्यांनी गावातल्या लोकांनी स्वतःच शोधून 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 काढून फोटो त्याचे काढलेले आणि त्यांचं असं होतं म्हणणं की तुम्ही अजून इथे शोधलं तर अजून मिळेल. कारण आमच्याकडे असं गावात खूप मिथ्स आहेत ह्याच्या अराउंड. तर म्हणून आम्हाला असं वाटतं की इथे काहीतरी असणार. तर मग आम्ही ते पुढे पोहोचवले आणि मग त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून दिले. तर म्हणजे माझा मुद्दा असा सांगण्याचा होता की लोकांना अवेअरनेस आहे किंवा सेन्सिटायझेशन आहे गावाच्या लेवलला. फक्त मला असं वाटतं की आपण कधी कधी कमी पडतो की त्यांच्यापर्यंत पोहोचायला. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे जसं तुम्ही म्हणालात पंचायती राजच्या अंडर बायोडायव्हर्सिटीचं येणं गरजेचं ह्याच्यासाठीच आहे की लोकांना ते लिंकेज व्हावं बरोबर, की त्यांच्या गावात जे महत्वाचं आहे जे त्यांना वाटतं ते संबंधित लोकांपर्यंत त्यांना पोहोचवता यावं जे अजूनपर्यंत झालं नव्हतं किंवा दुर्लक्षित राहिलं होतं. त्यामुळे कदाचित म्हणजे त्या दृष्टीने जर डॉक्युमेंटेशन झालं तर फार अजून काही वेगळं आपल्याला सापडू शकतं, खास करून सड्यांच्या बाबतीत. सड्यांचं आत्ता जे नेहाने सांगितलं, कातळ शिल्प, पेट्रोग्लिफ हा शब्द हा. वापरला तिने. म्हणजे कातळ शिल्प हा त्याला आता वापरला गेलाय. तर हा सध्या सड्यांच्या बाबतीत चाललेला मोठा अभ्यास आहे. रत्नागिरीपासून खाली गोव्यापर्यंत सड्यांच्या वरती पूर्वीच्या आदिमानवांनी कोरलेली वेगवेगळी चित्र आपल्याला सापडतायत. रत्नागिरीमधले 2 रिसर्चर्स रिसगुड आणि मराठे सर हे दोघं त्याच्यावर अभ्यास करतात. सुरेंद्र ठाकूर देसाई सर हे जिओलॉजिस्ट, त्यांचा पण त्याच्यावरती काम चालू आहे. तर यातून जवळ-जवळ 50 गावांच्या मधून 1000च्या वर कातळशिल्प मिळालेत सड्यावरती. ही कशी आहेत तर ही वेगवेगळ्या मानवी आकृती आहेत. काही प्राण्यांचे चित्र आहेत. त्याच्यात काही हत्ती, म्हणजे घोडा नाही सॉरी, हत्ती आहे. वेगवेगळ्या तऱ्हेची डिअर्स आहेत. म्हणजे सांबर, भेकर अशा तऱ्हेचे.
तरसासारखे प्राणी आहेत, डुकरं आहेत आणि ह्या जोडीला काही आकृती अशा आहेत, की त्याचा अर्थ लागत नाही. ॲब्स्ट्रॅक्ट फिगर्स आहेत, मोठ्या नक्षा आहेत, की जणू एखादा कुठलातरी नकाशा असावा, मॅप अशा तऱ्हेच्या त्या दिसतात. त्याचा अर्थ लावण्याचं काम आता आर्किओलॉजिस्टकडून चालू आहे. पण सांगायचा मुद्दा असा, की ही साधारणतः 10 ते 15,000 वर्षापूर्वीचं असावं असा एक प्राथमिक अंदाज आता आहे. याचा अर्थच असा, की ज्या सड्याला आत्ता वैराण समजलं जातं, तिथे मानवी वस्ती कमीत कमी 15,000 वर्षापासून आहे. आणि त्या काळामध्ये तर कुठे बोरवेल्स नव्हत्या, काही नव्हतं. त्यामुळे त्या भागामध्ये राहायची, टिकून राहायची युक्ती मानवाला तेव्हा कळलेली होती. तर ह्या वेगवेगळ्या आदिम समाजाने केलेल्या वस्त्या असाव्यात, त्याच्या या खुणा असाव्यात असा आत्ताचा अंदाज आहे. सो थोडक्यात म्हणजे हा कुठलातरी निर्मनुष्य भाग आहे आणि आत्ता-आत्ता माणसं आली आहेत, असं नसून सड्याबरोबर राहायचं, सड्याच्या आसपास राहायचं, तिथेच पूर्ण जीवन करायची कला जी इंडिजिनस ज्याला स्थानिक किंवा त्या मातीतून आलेली जगण्याची कला ही कोकणामध्ये आहे. आणि म्हणून सडा आणि कोकणातला माणूस हा संबंध जास्तीत जास्त घट्ट व्हावा असा हे आहे. अ, याच्यामध्ये म्हणजे आता काही कोकणातले ऋतूनुसार येणारे सण पाहिले, तरी काही गोष्टी सड्यावरती होताना आपल्याला दिसतात. की जणू म्हणजे गणपतीचा काळ असतो त्याच्यात पावसाळ्यात अनेक फुले सड्यावरती दिसतात. दीपकाडीसारखी पांढरी फुलं किंवा निळी सीतेचे अस्व म्हणतात त्याला ती फुलं, पांढरी फुलं असं दिसतात. या सगळ्याचा वापर गौरी गणपतीचं जे मांडव बांधला जातो, त्याला केला जातो. त्याच्यासमोर ह्या वेगवेगळ्या वनस्पती आणून बांधल्या जातात. त्याचा वापर त्या पूजांच्या मधून वगैरे होतो. त्याचा अर्थ आहे कुठेतरी ऋतूशी जुळलं गेलं. पावसाळ्याचे 4 महिने एवढंच सड्यांच्या वरती तुम्हाला उघड-उघड वनस्पती दिसतात. बाकी सर्व वेळ त्या निद्रिस्त अवस्थेत असतात, डॉर्मंट असतात असं हे गरज. अशा काही प्रथा किंवा असं काही रिच्युअल्स तू पाहिले का नेहा त्या बाजूला? हा, मला तेच ऍक्च्युली हा मुद्दा मांडायचा होता. आम्ही म्हणजे हे कामाच्या दरम्यान नाही, पण मी आचऱ्याला फिरायला गेलेली गेल्या वर्षात. तेव्हा आम्ही त्याच्या जवळच्याच एका किनाऱ्याला गेलेलो, ज्याला आपण हिडन आयलंड म्हणू शकतो, की जिथे जातच नाही कोणी. आम्ही तिकडच्या लोकल लोकांसोबत गेलेलो, त्यामुळे त्यांनी म्हटलं की नाही नाही, तो खूप सुंदर आहे किनारा, आपण तिथे जाऊया. तर ते ऍक्च्युली एका पॉइंटला सड्यावर अशा ठिकाणी गाडी थांबवली की तिथे पुढे जाऊच शकत नाही. सड्या म्हणजे तिथे रस्ताच नव्हता. नंतर आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा आमच्या सोबतच्या लोकांनी सांगितलं की आचऱ्याला जे गावपळण होतं, 3 वर्षातनं एकदा गावपळण होतं, म्हणजे अख्खं गाव दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतं. ते काहीतरी त्यांचं मेथ आहे की तिथे कोणाचा तरी वास असतो. त्या 3 वर्षातनं एकदा ते सायकल असतं आणि मग त्या दरम्यान गावात कोणीही राहत नाही. म्हणजे अगदी गुरं-बिरांना घेऊन ते शिफ्ट होतात तिथे. बरं. हां. आणि बाय रोड ते बऱ्यापैकी लांब आहे. म्हणजे अर्ध्या तासाचा रस्ता असेल किंवा 15 मिनिटं ते अर्ध्या तासाच्या दरम्यान. आणि परत पुढे बरंच चालत जायचंय आणि तो डोंगर उतरून वगैरे मग तो बीच आहे. तर मग तेव्हा आम्हाला कळलं की ते गाव पळण्याचं जे होतं आणि जिथे त्या गावाचं राहतात, वस्ती करतात 3-4 दिवसांसाठी, तो सडा आहे. ओह! हां. तर मग आमच्या सोबत मुलगा होता, तो जरा तरुण होता. तर त्याचं असं म्हणणं होतं की काहीतरी आता जसं पब्लिक हेल्थ इमर्जन्सी आहे की आपल्याला सगळ्यांना आयसोलेट करायला लागतंय वगैरे. तर तसं त्या गावात पूर्वी काहीतरी पसरलं असेल आणि म्हणून ही प्रथा चालू झाली असेल. असं असू शकतं, अशी शक्यता आहे. निश्चित पण असू शकतो. हां. पण त्याचं एक्झॅक्ट कारण त्यांना माहित नाहीये, इतकी ती जुनी प्रथा आहे. आणि त्याचा पुढचा अजून एक इंटरेस्टिंग भाग आहे की आचरा हे बंदर आहे आणि आम्ही गेलेलो ते जामदुल म्हणजे ते बेट आहे. तर त्याच्या एक्झॅक्ट समोरचा हा डोंगर आहे. म्हणजे आम्ही बाय रोड आलो, पण ते ऍक्च्युली होडीने ते अंतर पार करतात. हो. तर मग त्या गावातले लोक होड्यांमध्ये बसून आपल्या सगळं सामान सुमान घेऊन ह्या डोंगरावर येऊन राहतात काही दिवसांसाठी. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. हा. ॲक्चुअली ना अशा तऱ्हेच्या दंतकथा, रूढी या सगळ्या आपल्या परिसराच्या अजून आपण नोंदल्या नाहीयेत.
त्या केल्या तर आणखी खूप गोष्टी आपल्याला कळणार आहेत. परदेशामध्ये अँथ्रोपॉलॉजिकल अभ्यास असे हो. होतात निसर्गाबद्दलचे. सड्यांच्यामध्ये आता ह्या ज्या आकृती वगैरे पाहिल्या त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी दिसतायत, की ज्या अ, काही वनस्पती असाव्यात असा अंदाज आहे फक्त. प्राणी तर डेफिनेटली आहेत, की जे सगळे हंटिंग गॅदरिंग पिरियड मधले आहेत. त्याच्यामध्ये कुठेही गाय वगैरे दिसत नाही. हो. हंटिंग गॅदरिंगचे असावे, तर त्या काळापासून इथली वस्ती असावी असा अंदाज बांधता येतो. शेती वगैरे हे सगळं नंतरचं त्यातला भाग आहे. सड्याचं जे एकूण सगळं रूप आहे, तर त्याच्यामध्ये खरं तर सहजपणे सडा हा वस्तीला लायक होत नाही. पण एक ॲडव्हांटेज असं पण आहे, की कोकणात जिथे खूप पाऊस पडतो, तिथे सड्यावरती पाणी भरत नाही. त्यामुळे वस्तीला त्या दृष्टीने पाहिलं तर तिथे आयडियल आहे. आता जे झालं, की पूर येऊन गावं बुडली, हं. हे मी खालच्या कोकणातल्या लोकांना विचारलं, ते म्हणाले, "आमची सड्यावरच आहेत गावं." त्यामुळे सड्यावरचं गाव कधी बुडत नाही. हं. पण पाण्याचा वापर तिथे कसा करायचा, ते कसं ह्याच्यासाठी काही-काही लोकांना करायला लागलंय. त्यातलं एक म्हणजे पाण्याची कुंड हं. ही सड्यावरती करतात, की त्याच्यामध्ये बरोबर अशा तऱ्हेने कुंड कापून काढतात किंवा बांधून काढतात किंवा विहिरी अशा करतात, की सड्यातलं पाणी बरोबर झिरपत तिथे येतं. त्यामुळे बाकी पूर्ण पाणी नसलं तरी सड्यावरच्या विहिरीला पाणी 12 महिने असतं. किंवा सड्याच्या आसपासमध्ये पाट काढतात, वहाळ अशा तऱ्हेने वळवतात, की सड्यावरचं जे एक थेंबन-थेंब पाणी हे वापरासाठी येईल अशी सोय मान्सून नंतर, पावसाळा संपल्यानंतर सुद्धा वर्षभर ती होऊ शकते. आता ह्याच्यात बदल झाले कारण वस्ती वाढली हो. किंवा सड्याला जिथे मायनिंग झालं किंवा जिथे हो. सुरुंग लागले, तिथे ह्या सगळ्या सिस्टम्स बिघडल्या आणि त्याचे दुष्परिणाम लोकांना भोगायला लागले. पण अदरवाईज ह्या चालू असलेल्या सिस्टम्स वर्षानुवर्ष याच्यामध्ये चालू आहेत. सड्यांच्या बाबतीत प्राणी पक्ष्यांच्या बाबत कधी-कधी विचारतात, की काय वेगळं आहे? हं. तर इथे काही मोठे प्राणी काही आपल्याला आता दिसत नाही. पूर्वीच्या काळी कदाचित असतील. आता दिसत नाही. पण अनेक बेडूक आहेत, की जे फक्त सड्यावरती मिळतात किंवा ज्याला देव गांडूळ म्हटलं जातं. ते गांडुळाचा प्रकार नाही. तो खरं बेडकाचाच पाय नसलेला प्रकार आहे. त्याला म्हणतात सिसिलियन्स. तर हे सिसिलियन्स हे पावसाळ्यामध्ये ते लांब असे गांडुळासारखेच असतात. ते पावसाळ्यामध्ये सड्यावर दिसतात. त्याचं कारण सड्यावरती जिथे पाणी भरतं, तळी छोटी होतात, तिथे त्यांना ब्रीडिंगसाठी, फीडिंगसाठी सोपं पडतं. अ, आपला अगदी कोकणातलं नेहमीचं म्हणजे फुरसं, हे 100% सड्यावरती दिसतंच दिसतं. कारण त्याच्यासाठी राहायला तो आयडियल जागा आहे. अ, एक अजून वैशिष्ट्यपूर्ण प्राणी कोकणच्या सड्यावर दिसतो तो म्हणजे एक पालीचा प्रकार आहे. डोरले गेको असं थोडे पट्टे असलेली छोटी पाल असते आणि ती हा सगळा परिसर म्हणजे रत्नागिरीतला डोरलं गावपासून ते जैतापूर, विजयदुर्ग या परिसरामध्ये ती पाल फक्त सड्यांच्या वरतीच बघायला मिळते. पावसाळ्यामध्ये तिला भरपूर अन्न असतं. पावसाळा संपला की आसपासच्या कुठल्यातरी झाडीमध्ये त्या बहुधा जात असाव्यात, पण त्या तिथेच असतात. वनस्पतींच्या बाबतीत तर अनेक वनस्पती अशा आहेत की सड्यांच्या वरतीच दिसतात. धिप्पाडीचा मी मगाशी उल्लेख केला किंवा एक इफिजिनिया छोटा कांदा असतो आणि असं गुलाबी फूल असतं. आपल्या कांद्याच्या पैकी समजलं तशी ती छोटासा कांदा असतो त्याचा. ती फक्त इफिजिनिया त्याचं नाव पण इफिजिनिया रत्नागिरिका. फक्त रत्नागिरीत येणारी आहे. तर अशा फक्त रत्नागिरिका किंवा सह्याद्रिका अशी नावं असलेल्या साधारण माझ्या माहितीतच 5 ते 6 वनस्पती आपल्याला या सगळ्यांच्या वरती बघायला मिळतात. आत्ता डॉक्टर अरुण चांदोरेंनी राजापूरमधल्या रेकॉर्ड केले कोरिनॅन्ड्रा एलिगन्स नावाची काप्रं कमळ त्याला नाव ठेवलंय स्थानिक लोकांनी. सुंदर मोठं गुलाबी फूल असतं. जैतापूर, नाटे ते नाणार हा परिसर म्हणजे ती वनस्पती आता पूर्ण शेतं फुललेली असतील त्याने. तर अशा काही-काही गोष्टी आहेत, की ज्या फक्त सड्यांच्या वरती बघायला मिळतात. कारण सड्यांचं पर्यावरण खूप वेगळं आहे. पावसाळ्यात पाऊस आणि उन्हाळा किंवा हिवाळ्यात पूर्ण पूर्ण शुष्क अशा ह्याच्यात राहणाऱ्या वनस्पती किंवा प्राणी आहेत. शेतीमध्ये तू काही वेगळं ऐकलं होतंस का? की काही वेगळे पिकं मिळतात तिथे किंवा असं?
म्हणजे असं स्पेसिफिकली माझ्या कानावर नाही आलंय अजून तरी काही. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता, की साधारण असं समज आहे, की सड्याच्या किंवा कातळ जमिनीवर आंबे चांगले होतात. आणि म्हणजे मी देवगडात भरपूर ऑब्झर्व्ह केलंय, की सड्याला ते ब्लास्टिंग करून वगैरे तिथे आंबे लावतात आणि एक असे अख्खे सडेच्या सडे आंब्याने हे. तर त्याच्यामागे काय कारण आहे? म्हणजे सड्यावर आंबे चांगले होतात हे असं का म्हटलं? ऍक्च्युली कसं आहे, की अल्फॉन्सो हापूस जो हा. आपला आहे, त्याला एक विशिष्ट पर्यावरण त्याच्या मुळामध्ये लागतं. तर त्यातलं त्याला जितका ओढ बसेल पाण्याची किंवा न्यूट्रिएंटची, तर एका विशिष्ट पिरियड नंतर हम्म. तसं त्याला स्वाद जास्ती येतो. आंबा, त्या हापूसचा वास आणि रंग ह्या 2 हो. मेन गोष्टी आहेत, की ज्या फ्लेवरला ॲड करतात. आता जर का त्याला अशी समजा जागा दिली, तर मी समजा पुण्यात लावला, तर त्या क्वालिटीचा तो येणारच नाही. बरोबर. कारण त्याला ते बरोबर त्याचं सायकल ठरलेलं असतं, की तेवढा तापला पाहिजे, तेवढाच पाणी मिळालं पाहिजे आणि बरोबर त्या एक ठराविक ह्यालाच त्याला फुलोरा येतो, की जेव्हा टेम्परेचरची बदल होतो, पाण्याचा बदल होतो आणि म्हणून त्याचा जो चव आहे ती अतिशय एक्स्ट्रीमली एन्हान्स्ड अशी चव आहे, हम्म. की जी आपल्याला म्हणजे हापूस एकदा जो खातो तो दुसऱ्या आंब्याकडे वळेल असा होतो. तर तसं तसं तो हापूस आहे. सड्यावरती का? तर सड्याचं पर्यावरण तेवढं एक्स्ट्रीम तुम्ही करू शकता. म्हणून पूर्वीच्या काळी आपोआप येत असतील, पण ते लोकांना एकदा कळलं, हो. की आता लोकं ब्लास्ट करून लावायला लागले. ब्लास्ट करून लावणे हा प्रॉब्लेम आहे. कारण ते तुम्ही कितीही केलत तरी त्याच्यानंतर निसर्ग त्याला मेंटेन नाही करू शकत. ज्या जुन्या आमराया आहेत, की ज्या बरोबर सड्यावरची माती आणि हे ओळखून केलेल्या आहेत, त्या आमराया उत्तम राहतात. आता ब्लास्ट करून जेव्हा होतो, तेव्हा तुम्ही कितीही केलत तरी खड्डा तेवढा खोल होत नाही. वरून तुम्ही पालापाचोळा टाकून, खतं टाकून त्याला आंबे आणूच शकता. म्हणजे शेवटी काय आहे, की कुंडीत सुद्धा आंबा येऊ शकतो. पण तो नैसर्गिकरित्या आलेल्या आंब्याच्या क्वालिटीचा होईल का? तर अवघड नाही. आहे. त्यामुळे जर का देवगड आणि आसपासचे रत्नागिरीचे पाहिले आणि इतरत्रचे पाहिले, तर लगेच ज्याला माहिती आहे आंब्यात, त्याला कळतं, की अरे फरक येतो. सड्यावरचाच असला तरी फरक येतो, कारण आपण पूर्ण देऊ शकत नाही त्याला. त्यामुळे हम्म. ब्लास्ट करून लावतात, त्या बागा येतात, त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं, खर्चही होतो. पण मी अनेक बागा नंतर वाया गेलेल्या पण हो, पाहिल्यात, हो. की म्हणजे मला आठवतंय आता कुठे आय थिंक जाखादेवी वगैरेचा एरिया, हम्म. तिथे अशा कितीतरी बागा अशा नुसत्याच सुकून गेल्यात असं दिसतं. कारण हो. तुम्ही त्याला नंतर सांभाळू शकत नाही. एकदा तुम्ही 3 वर्ष इन्व्हेस्ट कराल, पुढे नाही. तो प्रश्न आहे तिथे. त्याच्यामुळे काजू वगैरे पण पण काजू नाही लावले जात सड्याचे. हा. उतारावरती जास्ती लावले जातात. हो. हापूसच्यासाठी लोकांनी भरपूर प्रयत्न केले, पण आणि दुसरं अं, म्हणजे ते उथळ राहतं ना, तेव्हा हो. आता मला असं वाटतं, की जेव्हा आता प्रचंड वादळ-बिदळ झालं, तेव्हा त्याला धरच नाही काही. तर अशा ठिकाणी एक्झॅक्टली. नाश खूप झाला अशा मी बागांचा. गेल्या वर्षीच हे ऑब्झर्व केलं तुम्ही जे म्हणताय. 2019 मध्ये झालं ना वादळ. हो. आणि त्याच्या आधी पण एखाद वर्ष झालेलं. तर आम्ही जेव्हा 2020च्या वगैरे डिसेंबर जानेवारीत जेव्हा होतो, ते जेव्हा आयडियली फ्लॉवरिंग थोडं सुरू झालेलं असतं आणि असे सगळे म्हणजे ते सायकल सुरू झालेलं असतं. हं. तर त्यांचं असं म्हणणं होतं तिकडच्या लोकल लोकांचं, की ते सायकल कम्प्लिटली डिस्टर्ब झालंय. आणि तसं नाजूक फळ आहे हापूस म्हणजे. आणि इंटेन्सिव्ह पण आहे भरपूर हो. पैशाच्या दृष्टीने आणि ते सगळं. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की हळूहळू म्हणजे त्याचं इकॉनॉमिक त्याचं जे आहे बेनिफिट ते पण कमी होत जाऊ शकतं जसं क्लायमेट एक्स्ट्रीमिटीज वाढतील तशा ह्याने. कारण जानेवारीत जे आपला मोहर येतो, तो आम्ही साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वगैरे गेलेलो तरी सुरुवात झाली नव्हती. म्हणजे ऑलमोस्ट 15-20 दिवसाचा फरक पडलेला हं. आणि तो खूप जास्त तुम्ही चांगलं सांगू शकता. तो तर फार जास्त मॅटर करतो तेवढा फरक. कारण तर लगेच पुढच्या गोष्टी बदलतात हो, हो, त्याच्यानुसार. हो. तर म्हणजे आणि तिथे बरंच त्यांचं असं आहे, की त्या बागा भाड्याने दिल्या जातात. सो
त्याचं काही त्यांच्याकडे हे नसतं की त्याला त्याच्यातनं तेवढा फायदा मिळेल जो भाड्याने घेतो ते. आणि जे ओनर आहेत त्या बागांचे ते स्वतः त्या ट्रेड मध्ये नाहीयेत आंब्याच्या. त्यामुळे ते बरंच त्याच्यावर फरक पडणार आहे. तुम्ही जसं म्हणताय क्लायमेट चेंज आणि ह्या सगळ्या गोष्टींचा. अजून एक तुला सांगते हां, म्हणजे हे मी हा. आमच्याच एका मित्राकडून ऐकलं, की आता सडे आहेत, सड्यांवरती भरपूर फुलोरा येतो. हं. मग अर्थातच सगळे त्याच्यावर मधमाशा येतात, कीटक येतात, वेगवेगळे पॉलिनेटर्स, बटरफ्लायज, मॉथ्स पासून सगळे येतात. आता हे पावसाळाभर तिथे असतात. पावसाळा संपला की ते आसपासच्या बागांच्या मध्ये जातात आणि तिथे पॉलिनेशनला मदत होते किंवा बाकीचे म्हणजे सगळं आंबापासून, काजूपासून सर्व भाज्या, सर्व दुधी भोपळ्या, काकडी सगळं जे काही आहे, तर सगळ्याला पॉलिनेटर शिवाय गत्यंतर नाही. हं. कुळीथ, वाल सगळ्याला पॉलिनेटर पाहिजे. तर सड्यांच्यामुळे हे आपोआप होतं कारण सड्यांच्या वरती ते जगतात आणि मग बाकीच्या वर्षभर बाकी हिंडतात. भरपूर खाणं सड्यावर खाऊन घेतलेलं असतं. आमच्या मित्रांनी काय सांगितलं, की आता पॉलिनेटरचं प्रमाण इतकं कमी झालंय, की आंब्याच्या काही बागा फेल व्हायचं म्हणजे हो. कारण हे पॉलिनेटर्स कमी झालं असेल. कारण प्रचंड म्हणजे अच्छा. कुठलेतरी जे त्या तुडतुडे-बिडतुडे येतात ना जे कुठले, तर त्यांच्यासाठी म्हणून भयंकर पेस्टिसाइड स्प्रे होतो. हो. जमिनीमधून येऊ नये म्हणून अजून काहीतरी केमिकल्स ओततात. हा. म्हणजे मला आठवत आहे कुठे रत्नागिरीत असावं. आम्ही चाललो होतो तर रिक्षातून मोठाले ड्रम घेऊन चालले होते लोकं, हे स्प्रे करायला बरं का. आता या बापरे. भयानक म्हणजे त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे कारण तो आंबा असा लालबुंद पाहिजे, दिसायला छान पाहिजे. दिसायला पाहिजे, परदेशी पाठवायचा आहे. हा. पण हे करताना ते जे काही मारतात त्यांनी सर्व कीटक, आसपासचे सर्व जीवजंतू नाहीसे झाल्यावर पुढच्या वर्षी कोण येणार पॉलिनेशन करायला? तर असे सुद्धा लोकांनी प्रश्न विचारलेले होते त्याला, की आम्ही झाडू घेऊन पॉलिनेट करू का? झाडू घेऊन अशी फुलं झाडले की पॉलिनेशन होईल का? बापरे. तो म्हणला, "नाही होणार." तो बिचारा झुऑलॉजिस्ट आहे, तो घाबरून गेला. तो म्हणला, "नाही, असं झाडूनी पॉलिनेट नाही होणार." पण म्हणजे अशी काहीतरी विचित्र वेळ आता आली आहे, कारण हा. लक्षात नाही घेतलं गेलं, की आपण कुठे राहतोय, आपल्याला कोण-कोण निसर्गाकडून आपल्याला मदत करायला तयार आहेत, हे लक्षात घेतलं नाही. बरोबर. त्यामुळे या सगळ्या सिस्टममध्येच गोंधळ माजवायला सुरुवात झाली. हे मी ऐकून मी चकित झाले होते, की हो. एवढं अ, आणखीन काही लोकं तुला दिसले का, की सड्यांच्या वरती काही विशेष गोष्टी करतात? म्हणजे इथल्या भागामध्ये मासेमारी पण बऱ्या प्रमाणात होते ना? असे हा. कुठे भेटले तुम्हाला समुदाय, की जे मासेमारी करतात सड्यांच्या आसपास किंवा असे? धन खाड्यांमध्ये म्हणू शकतो, पण सड्यात नाही. म्हणजे त्या पिरियड मध्ये मी एवढं ऑब्झर्व होत असेल, पण माझ्या बघण्यात आलं नसेल. धनगर कुटुंब मात्र राहतात ना अनेक ठिकाणी. हो. म्हणजे ते हा. पाहिलेले आहेत मी. धनगर वाडे आहेत, की जे अच्छा. आसपास राहतात आणि आता कदाचित एवढी गुरं नसतील. पण ग्रेझिंग मुळे असेल का? ग्रेझिंग हां, सड्यांच्या हा. वरती कारण आता पाऊस आहे, पण आता संपला, की एकदा ऑक्टोबरमध्ये गवत भरपूर वाढतं. मग हा. त्याच्यामुळे गवताची बेगमी करून ठेवता येते लोकांना. हा. सो त्याला धरून आणखी मध्ये कोणीतरी लिहिलं होतं, की बैलगाड्या भरभरून गवत सड्यांवरून येतं गावात. हा. आणि ते सांभाळून ठेवलं जातं पुढच्या वर्षीपर्यंत. म्हणजे हा. ही एक एक्स्ट्रा गोष्ट लोकांना कायम तिथून मिळत असते. आता सड्याकडे पाहिलं तर माती दिसत पण नाही फारशीशी. हो. लोकांना असं वाटतं की ह्यातून कसं आहे? पण ते जे गवत आहे ते पण स्पेशल आहे. बरोबर. सड्यांच्या वरती डायमेरिया, डायकॅन्थियम, युलालिया नावाचे गवताचे जेनेरा आहेत, हा. ग्लायफोफोरा वगैरे. तर ते फक्त तिथेच येतात. तर त्यांना जमतं त्याच्यावर राहणं. उद्या तुम्ही जाऊन तुम्ही काय गवताची बी फेकलीत तर ती येणार नाही. पण बरोबर. स्थानिक जी आहेत ती चांगली 5-5, 6-6 फुटापर्यंत उंच होतात. हा. आणि ती परफेक्टली त्याच्यामुळे मग ती ते सिस्टीम असं पूर्ण आच्छादलेला असतो सडा त्या गवताने, तुम्ही म्हणताय त्या. खूप सुंदर दिसतं ते. आणि असं सोनेरी-सोनेरी ते दिसतं हो. मग. हो. सर्व म्हणजे तो एक आय थिंक ऑक्टोबर म्हणजे हा. दसऱ्याच्या आसपास तो असतो. तो दिसतानाच वेगळा दिसतो असा की असा भरभरून आलेला सडा असतो. हो. ते तेच परत म्हटलं की ते सिस्टीम एक तिथे जी लागलेली आहे ना,
हा पण माणसं त्याला धरून धरून राहिली तोपर्यंत राहिली व्यवस्थित. आत्ता बदल होत आहेत ते आत्ता होत आहेत, कारण मायनिंग जेव्हा किंवा चिरेखाणी जेव्हा हो मोठ्या प्रमाणात झाल्या, पूर्वीपासून घरांसाठी लोक चिरे हो काढायचे, पण त्याच्या खाणी करून त्याच्यावर धंदा करायला लागले लोक. बरोबर. मग ते सगळे सिस्टीम गोंधळून गेलेली दिसते. तरी हा अजून रत्नागिरी शिल्लक आहे, हा जो हो खालचा रत्नागिरी येतोय, पण उत्तर रत्नागिरीमध्ये फार चिरेखाणी आणि हे सगळं हा. झालं. ते दुष्परिणाम आपल्याला आता भोगायला लागतायतच. अजून एक मॅम प्रश्न होता तुम्हाला, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी असं फ्रेम केलं जातं, हम्म. एस्पेशली जेव्हा कोणता प्रोजेक्ट आणायचा असेल किंवा अगदी आपण एअरपोर्टच्या बाबतीतही म्हटलं तर एअरपोर्ट हे सड्यावर आहे पूर्णतः. तर सडे म्हणजे वेस्टलँड, म्हणजे जे वापरात नाही ते वाया गेलेलं. हे जे काही काय म्हणतो आपण टर्मिनॉलॉजी आहे ती शासनात कधीपासून अशी रूढ व्हायला लागली? अरे बापरे, आता ते ना कसं आहे की ते ते ब्रिटिशांनी माथी मारलेलं आहे खरं सांगायचं तर अच्छा. आपल्या. म्हणजे जर का आपण मागे जात जात साधारण 1860 वगैरे साल तू धर, की हा जेव्हा ब्रिटिशांनी ठरवलं की आता इथे चांगलं व्यवस्थित आपण सांभाळून राहायचंच, म्हणजे काय वाटेल झालं तरी राज्य करायचंच. तर त्याच्यामध्ये त्यांनी काही कायदे चालू केले नवीन आणणं. त्यातला एक जो कायदा होता तो बेसिकली त्यांना जमीन घ्यायचे अधिकार सरकारकडे होते. कारण रेल्वे करायची आहे, रस्ते करायचे आहेत, अजून काही पब्लिक फॅसिलिटीज करायचे, तर लँड ॲक्विजिशन ॲक्ट हा पहिला हम्म. ब्रिटिश काळातला झाला. त्याच्या पुढचा लगेचचा होता की त्यांनी ठरवलं की आता हा देश फार अस्ताव्यस्त आहे आणि याला आपण शिस्त लावू. म्हणजे त्यांना असं जणू काय होतं की मागे काही नव्हतीच, सगळे इतके हजारो वर्ष लोक राहतात पण त्यांना काही कळत नाही, तर आपल्याला कळतंय असं एक त्यांना बरं. वाटे. तर त्याच्यामध्ये त्यांनी मागच्या ज्या सगळ्या जमीन वापराच्या सिस्टीम्स होत्या त्या सगळ्या सोडून न विचारता कुणाला लँड क्लासिफिकेशन साधं करायला सुरुवात केली, की शेती योग्य, शेती अयोग्य. अयो. हा. शेती अयोग्य म्हणजे पडीक. शेती अयोग्य किंवा शेती योग्य जमीन पण ती कल्टिवेट होत नाहीये. समजा कुणी त्याला मालक नाहीये, कुणी एकाच्या नावावर नाहीये, तर नावे तर तेव्हा पूर्वी नव्हतं, सगळं गावाला किंवा कम्युनिटीला माहिती असायचं. बरं. तर त्यांनी जेव्हा जमिनीची रेकॉर्ड्स करायला सुरुवात केली, तेव्हा तू असं इमॅजिन कर की कोणीतरी एक ब्रिटिश अधिकारी कोणाला तरी घेऊन येतोय. तो विचारतोय, "ही इथे शेती होते का?" "नाही." "चला." "ह्याच्या मालकाची आहे का?" "नाही." "मालक कोण आहे?" "माहिती नाही." "चला, ही सरकारची." असं लिटरली, म्हणजे हे आता खूप सोपं करून सांगते, हा. पण ही प्रोसेस अख्ख्या भारतभर झाली आणि त्याच्यामध्ये अनेक जागा ह्या पहिल्यांदा त्यांनी वेस्टलँड हे हम्म. टर्म घेतली. वेस्टलँड क्लेम्स ऍक्ट हा आपला एक अतिशय गंभीर महत्वाचा असा आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या जागा ह्या सगळ्या एकत्र क्लासिफाय झाल्या वेस्टलँड, आणि तेव्हापासून त्यातलं फॉरेस्ट वेगळं काढलं गेलं नंतर. पण बरं. बाकीच्या जिथे फॉरेस्टही नाही, शेतीही नाही किंवा कोणी करत नाहीये किंवा मालक नाहीये, या सगळ्या जागा वेस्टलँड म्हणून पडल्या गेल्या नाही. ही त्यावेळेला झालेली गंभीर चूक आहे. हम्म. आता ती सुधारायची वेळ होती आपल्याला. म्हणजे 1947 नंतर वेगवेगळ्या वेळेला हा विषय निघालाय. प्लॅनिंग कमिशनच्याकडे हा विषय झालेला आहे. कारण सगळेच म्हणायला लागले, की "अहो, ह्या कशा वेस्टलँड? इथे आम्ही मासे पकडतोय, इथे गुरं बरोबर. चारतोय, इथे शेती करतोय. भराभर तुम्ही वेस्टलँड म्हणून तुम्ही ह्या इंडस्ट्रीला द्या, त्या इंडस्ट्रीला द्या, असं करताय." तू जर का सगळे भारतातले पाहिलेस हा. हे, त्यातल्या निम्म्यावर तरी वेस्टलँड वरून झालेले वाद आहेत. हो. इंडस्ट्री विरुद्ध लोक, हे वाद हे वेस्टलँड ह्याच्यावरून झाले, कारण लोक वापरातच होत्या त्या जागा. बरोबर. सडे हे क्लासिक उदाहरण आहे. पण वाळवंटातले भाग, हो. वेटलँड, पाणथळ जागा ज्या एक. महत्वाच्या ते भाग, हे सगळे वेस्टलँड मध्ये पडले. त्याच्यामुळे झालं. हे सुधारायच्यासाठी प्रयत्न करणं चालू असतानाच आता हे सगळं रिमोट सेन्सिंगने करू असं ठरलं. आणि हम्म. रिमोट सेन्सिंगनी झालं त्याच्यामध्ये ह्या मुख्य, अरे हे चूक आहे का बरोबर आहे हा प्रश्न विचारला न जाता, शेती होते की नाही, परत लँड क्लासिफिकेशन तसंच होऊन वेस्टलँड क्लासिफिकेशन मध्ये आज जवळजवळ 20 एक कॅटेगरीज आहेत, ती सगळी ती इकॉलॉजिकल हॅबिटॅट्सच आहेत, पण ते बापरे. वेस्टलँड समजतात. हा. आणि आजही आपण त्याच्यावरच आपलं डेव्हलपमेंट प्लॅनिंग करतोय. हा. म्हणजे हा प्रश्न आपण सगळ्यांनी मिळून आग्रहाने विचारायला पाहिजे,
की जर का भारत सोन्याची भूमी आपण म्हणतोय, तर मग 16-18% तुम्ही पडीक का दाखवताय? निरुपयोगी बरोबर. म्हणून कशी तुम्ही स्वतःच्या जमिनीला म्हणू शकता? तर पुन्हा करा हे सगळं. लोकं काय वापर करतायत ते आपल्याला आत्ता कळवून घेतलं पाहिजे. आणि सड्यांच्या बाबतीमध्ये कसं होतंय, की सड्यांच्यामध्ये लक्ष ज्याचं आहे त्याला करतो. बाकीच्यांना वाटतं, की हे पहिलं ह्याचे पैसे हो. कसे करायचे. 5,000चे 50,000 झाले, की संपलं. पुढचा विषय संपला. सो ते सोयीचं होतं त्याला वेस्टलँड हं. म्हणणं हे. त्यामुळे ते पुढे-पुढे टिकलंय. पण आत्ता प्रयत्न आमचा असा चालू आहे सगळ्यांचाच खरं तर भारतभर, की जिथे-जिथे इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह हॅबिटॅट्स आहेत किंवा जिथे आता सड्यांच्या वरती दुर्मिळ पक्ष्यांची नोंद आहे, बरं. प्राण्यांची नोंद आहे, गवताची नोंद आहे, वेगवेगळ्या इकोसिस्टम सर्व्हिसेस आपण पाहिलेल्या आहेत. तर निदान ते तरी वेस्टलँड क्लासिफिकेशन मधून काढून टाका. कारण नकाशा आहे तो वेस्टलँडचा. हो. तर आग्रह तो आता सरकारकडे आहे. डिपार्टमेंट ऑफ लँड रेकॉर्ड्स म्हणून जे ठेवतं. हां. त्यांना पत्र लिहून आम्ही प्रयत्न करतो, की हे एवढी जागा वजा करा तुमच्या ह्याच्यातून. कारण नाहीतर म्हणजे चालतच राहील. म्हणजे कितीही सायन्स आलं, तरी बरोबर. मुळात आपण ब्रिटिश सिस्टमने कशाला चालवतोय आता? हे हे सगळे गोंधळ आपले अजून चालू आहे. तू तर पॉलिसीवाली आहेस, त्याच्यामुळे तुला हे अजूनही बघायला पण मिळालं. आता म्हणजे मी जस्ट एक जोड प्रश्न म्हणून विचारते, की तुम्ही म्हणताय, की प्रयत्न आपण करू शकतो आणि मग ह्याच्यात कम्युनिटीचा रोल किती? कारण कम्युनिटीला अनुभवाने किंवा वापराने कम्युनिटी लँड राईट्स आणि ह्या सगळ्याने त्याचा वापर माहीत असतो आणि ते सिद्ध करू शकतात. आणि एक झालं शास्त्रज्ञ जे प्रजाती शोधतात, म्हणजे जसं आता तुम्ही सड्यावर स्पेशली अभ्यास करताय. तर सरकार ह्यांच्याशी कसं इंटरॅक्ट करतं? म्हणजे असं काही उदाहरणं आहेत का, की वेस्टलँड मधनं आता आपल्या सड्यावरच किती एंडेमिक स्पीसीज आहेत. तर मग असं काही आहे का, की वेस्टलँड मधनं ते काढलं जातं लँड रेकॉर्ड मधनं? होतं. काही ठिकाणी विशिष्ट प्रयत्न केल्यानंतर ग्रासलँड्स या आता वेगळी कॅटेगरी झाली आहे. अच्छा. म्हणजे 2019चा जो ॲटलास आहे त्याच्यात तुला ग्रासलँड ही वेगळी कॅटेगरी त्यांनी केलेली दिसते, की जी वेस्टलँडमध्ये धरली जात नाही आता. थोड्याफार प्रमाणात आहेत, पण त्या ग्रासलँडवाल्या लोकांनी इतका आग्रह धरला, प्लॅनिंग कमिशनपर्यंत हलवलेलं होतं. त्याच्यामुळे ती बदल तो झाला. त्याखेरीज जिथे-जिथे अभयारण्य डिक्लेअर झाली आहेत, हं. कॉन्झर्वेशन रिझर्व्ह डिक्लेअर झाले, तिथे तर 100% ते काढलेच पाहिजे. कारण सरकारनीच मुळात ते बरोबर. मान्य केलं. तर तो करता येतो. अजून प्रयत्न जे चालू आहेत थोडे-थोडे, की ज्या एंडेमिक थ्रेटेड स्पीशीज आहेत, त्यात एक पुण्याच्या जवळ एक कोंडाणा रॅट म्हणून कोंडाणा म्हणजे सिंहगडवर सापडलेला. तो हं. म्हणजे असा दगडांच्या मध्ये राहणारा तो छोटासा उंदीर आहे. त्याचं हॅबिटॅट आहे. ती जागा वजा झाली आहे वेस्टलँडमधून. कारण ती अच्छा. रेकॉर्डेड आहे. तर हे कुणीतरी हट्टाने प्रयत्न केले म्हणून झालंय. आता तू जैवविविधता नोंदवही जर का पाहिलीस, तर हं. त्याच्यात ही संधी आहे. कारण हो. त्याच्यामध्ये गाव स्वतः सांगतं, की हा आमचा नकाशा आहे आणि हा भाग आम्हाला महत्वाचा आहे. म्हणजे जसं आता 11 सडे आपण असे प्रपोज केलेले आहेत, की हे बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट व्हायला पाहिजेत. हे सगळे साऊथ रत्नागिरीतले आहेत. कारण त्याच्यात वेगवेगळ्या कारणांनी कल्चरल हेरिटेज आहे, बायोडायव्हर्सिटी हेरिटेज आहे आणि जे लोकांनी म्हटलंय, की हा आमचा वारसा आहे किंवा लोकांनी प्रयत्न केलेत ते वाचवायला. आंबोलगडच्या लोकांनी सडा स्वतः डिक्लेअर केला बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट. तर हे लोक सरकारला सांगतात ऍक्च्युली, जे महत्वाचं आहे. कारण सरकारची भूमिका ही लोकांना ज्या तऱ्हेने ते हवंय त्या तऱ्हेने योग्य रीतीने ते करवून घेणं ही आहे. ती हं. असायला पाहिजे. बरं. जी आपल्या कायद्यांच्या मध्ये आपल्याला दिलेला हा अधिकार आहे. कारण हे सगळे राष्ट्रीय अधिकार आहेत आपल्याला मिळालेले, की आपण हे करू शकतो. पण ते करण्यासाठी ना एक भूमिका आपली तयार व्हायला लागते किंवा त्याच्यासाठी मागे लागायला लागतं आपल्याला. ते हळू-हळू या निमित्ताने होईल अशी मला आशा आहे. हां. तर तू पाहिलं असेलच, की तुम्ही जेव्हा कोकणातनं सुरुवात केली तुम्ही नोंदवही करायला, हां. आधी आणि नंतर लोकांच्या ह्याच्यात फरक पडलेला लगेच लक्षात येतो, की हो. कसे बघतात लोकं त्याच्याकडे हे पण. पण कधी-कधी असं होतं, की बाहेरच्यांनी येऊन सांगितलं तर जास्ती पटतं सुरू. म्हणजे हो. सगळ्यांच्या बद्दलच्या बाबतीत हा माझा अनुभव आहे, की पहिलं मला जे आठवतं ते आम्ही अगदी 2001 मध्ये वगैरे फिरत होतो. तर हां. अशी एवढी छोटी-छोटी झाडं असतात ना सड्यावरती. तर आम्ही 3 परदेशी माणसं आणि मी असे आम्ही 4 जण होतो आणि 4घे जण जमिनीवर झोपून फोटो काढत होतो. पण माणसं जमली गावातली
की "काय तुम्हाला काय सोनं मिळालंय का काय ह्याच्यामध्ये? काय सड्यामध्ये काय करताय तुम्ही? इथे काही नसतं, दगडात कुठे पडलाय? विंचू बरं. येईल, साप येईल" असं. तर मग आम्ही फोटो दाखवले, की आम्ही ह्याचा फोटो काढतोय. लोकांना इतकं आश्चर्य वाटलं. तर त्याच्यानंतर कायम त्या गावात गेलं, की "हे आले बरं का सडेवाले" असं, की हे कुठेतरी बाहेरून कुणीतरी त्याला महत्त्व दिलं. अशी एक आपल्याकडची एक बरं. पद्धत असते. सो त्यामुळे थोडं-थोडं ते आपण बोलत राहणं, हां. बाहेरच्यांच्या संपर्कात राहणं, ह्या सगळ्या गोष्टीतून हा मला वाटतं विचार निश्चितपणे पुढे नेता येईल. आता सडे बाहेर कुठे आहेत म्हटलं तर ऑस्ट्रेलिया आणि हं, ब्राझील आणि आफ्रिका या ठिकाणी हं. असे सडे आहेत. त्यातल्या ब्राझीलच्या लोकांचे प्रश्न एक्झॅक्टली आपल्यासारखे आहेत. अच्छा. तिथे पण अशी सड्यावर राहणाऱ्या स्थानिक वसाहती आहेत. तिथेही जोरात मायनिंग चालतं. तिथेही सरकार त्यांचे सडे फोडायलाच बघतंय. आणि त्याच्या विरुद्ध तिथे ते काम करतात. सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, की त्या इकोसिस्टममध्ये राहणाऱ्या लोकांना येणारे प्रश्न सुद्धा सारखे आहेत. चालते. म्हणजे अनेकदा जेव्हा मी फोटो पोस्ट करते Facebookवरती, की तिथून सड्यातून येणारा पाट वगैरे, तर हं. ब्राझीलमधला आमचा मित्र म्हणतो, "हे बघ आमच्याकडचा असा आहे." सिमिलर ह्याच्यावर निसर्गात राहणारी सगळी वस्ती आहे. त्यामुळे आपण कदाचित ग्लोबल लेव्हलला सुद्धा हो, अग्रहात राहू शकू याच्यापुढे. हो. अ, मला वाटतं आपल्या गप्पा भरपूरच झालेल्या आहेत. आपण हां. यांना विचारू ताईंना, की आम्ही वेळ वेळ पाळली का नाही? संगीता मॅडम. सुजाता हो. मॅम. हां. आपली साधारणतः 47 मिनिटं झालेली आहे. बरं. हां. आणि असे काही स्पेसिफिक गोष्टी आहेत, की ज्या आम्ही बोलायला पाहिजेत किंवा अजून स्पेसिफिकली करायला पाहिजेत, नाही तर मग सांगा. तुमच्याकडनं तर काय खूपच नवीन-नवीनच माहिती मला नवीनच ऐकायला मिळते. त्यामुळे तुम्ही बोलले तर मला आवडेलच. मला वाटतं 47 मिनिटं आलेत, तर आजचं आपण ह्याच्यासाठी थांबूया. म्हणजे अजून हो. काही कोणासाठी? नाही, नाही म्हणजे हां. आजचं आमचा संवाद 54 थांबूया. यांचा हे आला मेसेज आलाय मेडिकल इमर्जन्सी काही निर्माण झाली हो, आहे. ओके. त्यामुळे ते हं, नाही जॉइन हं. करू शकत आहेत. बरं. त्यामुळे आता आपण तुम्ही कन्क्लूड करायला हरकत नाही. त्यांची वाट न बघता. ओके. खरं तर तुम्हीच कन्क्लूड करता का? मग आम्ही दोघे अ, खूप बोललो. तुम्ही सांगा तुमच्या दृष्टीने. नाही मॅडम, मी या रेकॉर्डिंगमध्ये कुठे नाहीच आहे. अरे, असं नका हां. करू. आम्ही गप्पा मारतच राहू कधी. नाही ते असू दे ना, मला नवीन खूप ऐकायला मिळतं ह्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हीच शेवट काय तुम्हाला जे वाटतं आपण जे प्रश्न काढले होते त्यातलं काही हो. मला उरलं-सुरलं असेल तर ते वाटतं कन्क्लूड करा. अ, बरेचसे कव्हर बरेचसे झालेत. कव्हर झालेले कव्हर आहेत. झालेत. अ, सो सर्वसामान्य माणसाने या म्हणजे संरक्षणामध्ये कशी तो भूमिका घेऊ शकतो, असं एक आवाहन करा शेवटी. हो, ठीक आहे. सो ॲक्चुअली आता शेवट जे आम्ही बोलत होतो, की जैवविविधता नोंद वही हां. किंवा आपल्या परिसराच्या निसर्गाचा अभ्यास आणि हो, नोंद हा हो. आत्ताचा खरा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती सरकारने सांगितली म्हणून नाही तर आपल्या आवडीसाठी म्हणून लोकं करतील, तो खरा चांगला दिवस नाही आपल्यासाठी आणि असेल. ते तर आहेच आणि विकासाच्या आपल्या कल्पना ज्या आहेत ना, त्याच्याशी निसर्गाचं संरक्षण फार जोडलं गेलं. म्हणजे मला जर प्रत्येकाची जर धाव शहराकडे असेल किंवा माझं गाव आहे लवकरात लवकर शहर व्हावं. म्हणजे काय तर तिथे सिमेंट यावं, काँक्रीट यावं, रस्ते यावेत, मोठमोठे टॉवर्स व्हावे किंवा आता माझं पण गाव राजापूरला कण्हेरी म्हणून गाव आहे. हां, समजा तिथे मी गेलं, तर आमचे आता माझे आई, वडील किंवा काका वगैरे यांचं कसं असतं, की अरे यांचं घर एकदम डेव्हलप झालं. म्हणजे काय झालं, तर खाली फरशा टाकल्या, सिमेंट काँक्रीटचं बांधलं, त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी आली. म्हणजे शहरातल्याच कल्पना आपण तिथे सुद्धा नेतो आहोत. हां. आणि मग त्याही लोकांना असं वाटतं, की हेच असायला पाहिजे. शहरात ते जे बघतात, तेच सगळं तिथे असायला पाहिजे. पण खरं म्हणजे ते किती समृद्ध जगतात हे त्यांना माहीतच नाहीये. आणि कोव्हिडवरून हे आपण खूप शिकलोय खरं म्हणजे. पण ते डेफिनेटली. किती स्मरणात राहणार? पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट. तर एक ह्या म्हणून दृष्टिकोनातून तुम्हाला काय सांगता येईल ते सांगा. मग एक एकूणच सगळी जगाची दिशा आता थोडीशी बदलताना हो, दिसतीये.
शाश्वत विकासाच्या दृष्टीने जाताना शाश्वत विकास हा निसर्गाधारित विकास असाच असू शकतो. म्हणजे निसर्ग वेगळा आणि आपण कुठेतरी एक तंबू ठोकून आत वेगळे विकास करतोय असं शक्यच नाही. शिवाय ज्याला आपण विकास समजत होतो तो विकास किती तकलादू आहे हे पण आपल्याला एका पुरात कळतं. नाही, हे आपण जमिनीवर यायला आता सुरुवात झाली आहे, की ज्याला विकास म्हणजे मोठ्या इमारती, विकास म्हणजे अ, असे मोठे रस्ते हे नसून विकास म्हणजे जगण्याची खात्री, आपण निर्माण केलेली संसाधनं पुढच्या पिढीपर्यंत तरी टिकतील एवढी खात्री, ह्याला सुद्धा विकासच म्हटलं पाहिजे. कारण आता जगण्याचीच शाश्वती राहिली नव्हती गेले 1.5-2 वर्ष. तेव्हा सगळ्यांना लक्षात आलं, की अरे खरा विकास म्हणजे एक स्वस्थता माणसाला लाभणारी किंवा क्वालिटी ऑफ लाईफ किंवा वेल बिईंग हे आपण सगळ्यांच्या पर्यंत तरी निदान आणू शकतो का? हा फार गंभीर मुद्दा लक्षात आला. जे सो कॉल्ड डेव्हलप कंट्रीज आहेत, त्यांनाही आला. आपल्यासारख्यांना तर तो निश्चित आलाच आहे. आता तो लक्षात आलाय, तर त्याच्यावरती कृती कशी करायची हा खरा विषय आहे. कारण हा कळला तरी सुद्धा लोकं म्हणतातच, "नाही, पण आम्हाला काय करायचंय?" म्हणजे माझे अजूनही असे मित्रमंडळ आहे, की त्यातले ते म्हणतात, की "आम्ही दुसऱ्या मजल्याच्या ऐवजी आता 4थ्या मजल्यावर घर घेऊ. म्हणजे दुसऱ्या मजल्यापर्यंत पुढतं कळलं ना, मग आम्ही 4थ्या मजल्यावर जाऊ." तर हे अशा तऱ्हेचा शॉर्ट टर्म विचार करून जगणारे हे अवघडच आहे. म्हणजे याला काही आपण उत्तर देऊ शकत नाही. पण बरीचशी तरुण पिढी जी आहे ना, ती अशी नाहीये. कारण त्यांना ते रोजचा प्रश्न येतो. म्हणजे आता उद्या काय करायचं? परीक्षांची परिस्थिती अशी असेल तर मी उद्या काय करणार इथून बाहेर आल्यावर? मला खरंच कसं आयुष्य जगायचंय? मला 4 तास धक्के खात कुठेतरी प्रवास करून, कुठेतरी मान मोडून नोकरी करून घरी येऊन आडवं पडायचंय? का मला खरोखर माझ्या आवडीचं, माझ्या माणसात राहून करता येईल असं काम, मला आनंद मिळेल आणि म्हणजे एक वर्षानुवर्ष आनंद देऊ शकेल अशा गोष्टी करता येतील का? हा विचार आता सगळ्यांच्याकडे चालू झालाय आणि चालू राहील. तंत्रज्ञान हे आपल्या बाजूने आहे, हे लक्षात ठेवायचं कारण. तंत्रज्ञान आणि शास्त्र यानेच माणूस इथपर्यंत पोहोचलेला आहे. ते तंत्रज्ञान हेच देव आहे समजलं तर त्याला तो वेडेपणा आहे. आपण आपल्या उपयोगासाठी तंत्रज्ञान वापरायचं असतं. तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी आपण राबतोय. मोबाईलची भरभराट व्हावी म्हणून सगळ्यांनी मोबाईल घ्यायचे नसून, माणसाची भरभराट व्हावी म्हणून मोबाईल वापरायचा असतो. त्या तंत्रज्ञानाला आपल्या डोक्यावर बसू न देता, आपले जे रोजचे प्रश्न आहेत, की उद्या पूर आला तर काय? किंवा येईल का? यासाठी तंत्रज्ञान वापरायचं असतं. गेम खेळण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग हा अगदीच सामान्य उपयोग आहे. तो खरा त्याचा मॅडम, उपयोग नाही. हां. घरामध्ये थोडे डिस्टर्ब करते. अनेक वेळेला ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे, की तंत्रज्ञानाने पर्यावरणाचे सगळे प्रश्न सुटतील. म्हणजे तंत्रज्ञान हे पर्यावरणाच्या प्रश्नांवरचं उत्तर आहे, असं खूप गृहीत धरलं जातं आणि त्याच्यावर सगळा भार टाकून निश्चिंत जगता येईल. तर त्याच्याबद्दल पण बोला. खरं सांगू का? ज्यांना तंत्रज्ञान विकायचं असतं ना, ते असं पटवून देतात. म्हणजे डेव्हलप कंट्रीजना तंत्रज्ञान येतं. त्यांना असं वाटतं, की हे आपल्याला सगळं कळलंय. आपण निसर्गावर मात केलेली आहे आणि हे आता दुसऱ्यांना विकून आपण परत अजून थोडा फायदा करावा. तेव्हा ते तंत्रज्ञान किती ग्रेट आहे हे सांगत सुटतात. तंत्रज्ञान सगळ्याचंच असतं ना. मातीतून एक बी टाकली, की झाड उगवतं हे पण तंत्रज्ञानच आहे. कारण हे करत असतो आणि हे आपल्या पूर्वजांनी हजारो वर्ष केले म्हणून आज ताटात भात येतोय. ते काही भात हा काही डायरेक्ट निसर्गातून येत नाहीये आपल्याला. आपल्या पूर्वजांनी वापरलेलं तंत्रज्ञान, देशी वाणं निर्माण करणं, वेगवेगळ्या तऱ्हेच्या कॅटलच्या जाती निर्माण करणं, अ, एका विशिष्ट पद्धतीने पाणी वळवणं, पाण्याचा वापर करणं, हे सुद्धा तंत्रज्ञानच आहे. हे आपण ठामपणे सांगायला लागेल, की आमचं तंत्रज्ञान सुद्धा समजून घ्या, कारण आमचं तंत्रज्ञान जास्ती शाश्वत आहे. तर तुम्ही थोडासा विचार करा, की ते कसं वापरायचं. परत तंत्रज्ञान आणि टूल्स किंवा यंत्र ह्याच्यामध्ये गोंधळ नको घालायला. यंत्र साधं मी सांगते गोष्ट. आपला विळी असते ना विळी, विळा कोयत्यापैकी म्हणजे विळा असतो ना, की भात काढताना वापरतात. काय म्हणतात? विळीच म्हणतो ना आपण. भात काढणीला वेळ वापरतात. हा असं असं असतं ना अर्धचंद्र. वेळ हा हां. तो
हा काही हजार वर्ष त्यात बदल नाहीये तंत्रज्ञानात. तो आहे तसाच आहे. त्याचं कारण जो तयार झाला तेव्हाच तो एका विशिष्ट कारणासाठी झाला होता. त्याच्यामध्ये बदल करून ते काही सोपं करता येईल का ते बघू आपण. पण तुम्ही म्हणणार की हा फालतूच आहे आणि आता आम्हाला डायरेक्ट हार्वेस्टरच सगळ्यांच्या शेतात उतरवायचा आहे. तर ते उत्तर राहू शकत नाही. तुम्ही तंत्रज्ञानाच्या आहारी जाता कामा नये. आपल्या जगण्याच्यासाठी म्हणूनच आपण तंत्रज्ञान हे वापरून घ्यायचं असतं. त्यामुळे आता दिसतच आहे आणि हे सगळ्यांना ते एक 1.5-2 वर्षात ते एक जमिनीवर सगळ्यांना आलेलं आहे, की आपण किती कमी पडतोय, की निसर्गाने मनात आणलं. म्हणजे मनातही आणायचं कारण नाही. खरं हे सगळं नैसर्गिकच चालू होतं. त्याच्यामध्ये आपल्या वेडेपणामुळे आपण अनेक ठिकाणी मार खाल्ली निसर्गाकडून. नाहीतर जे चाललंय ते वर्षानुवर्ष चालूच आहे. आपण केलेली ढवळाढवळ, आपण दाखवलेला अतिशहाणपणा याच्यामुळे मानवजातीला आता बऱ्यापैकी फटका मिळालेला आहे. त्यातून जे शहाणे होतील ते होतील. बाकीच्यांनी व्हावं यासाठी तरी प्रयत्न आपण केले पाहिजेत. ते बघू किती जमतंय ते. पण ठीक आहे म्हणजे काही असं असतं ना, की शाळेतली लहान मुलं असतात ना, की त्यांना सांगून पटत नाही. चटका बसला कीच मग ते सांगतात, की हो ह्याच्या जवळ जायचं नाही. नाहीतर सांगतच असतात ना सगळे. असं करू नको बाबा, याच्यात हात घालू नको, त्याच्यात उगाच हे करू. आता बसलाय सगळ्यांना चटका एकदा. तर एवढ्या चटक्यांनी शहाणे झाले तर होतील काही. त्याच्यामुळे छान. एनिवे थँक यू. छान, छान. मस्त. अजून नेहा तुझ्याकडून काही तरुण पिढीकडून हा आता आम्ही झालं. तरुण पिढीकडूनचा संदेश. खरं अं, मला कुतूहल आहे म्हणजे तुला प्रश्न विचारते मग हा. तू सांग, की काय वाटतं ग खरोखर म्हणजे आम्ही सुखी होत त्या मानाने कारण हे एवढे प्रश्न या वयामध्ये कधी पडले नव्हते किंवा एवढी बरोबर. काळजी वाटली नव्हती. होतंय सगळं असं वाटायचं पण आत्ताच्या ह्याचं मला काळजी वाटते का त्यांना खरोखर पुढची अशी. अं, म्हणजे मी हे थोडं शहर आणि ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण सांगायचं होतंच मला. आता जे मुंबईत कोस्टल रोडचं काम चालू आहे, तर मी बऱ्याच लोकांकडनं ऐकलं जे अदरवाईज एन्व्हायरमेंटली एवढे अवेअर नसतील किंवा सेन्सिटाईज नसतील. खूप नॅचरली त्यांच्या तोंडातून निघतंय की अरे तुम्ही समुद्रासोबत असं कसं करू शकता. हो. ठीक आहे. म्हणजे ह्या लेव्हलचं अवेअरनेस नॅचरली येणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण हे लोकांनी बोलायला कितीतरी कॅम्पेन्स करावे लागतात आणि बरंच काय काय करावं लागतं. पण जेव्हा त्या भागात राहणारी एखादी व्यक्ती स्वतःहून म्हणते की अरे बापरे हे असं होतंय, हो. तर हे हळूहळू असं पण आणि अगदी म्हणजे हा माझा आत्ताचा अनुभव आहे. चिपळूणचा फ्लड रिलीफ साठी आम्ही कलेक्शन करत होतो काही वस्तूंचं. तेव्हा एका ताईंनी आम्हाला बरंच काय काय दिलं आणि त्या अगदीच म्हणजे चाळीत राहणाऱ्या जसं झेपेल तशी मदत केली त्यांनी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आज त्यांच्यावर परिस्थिती आहे उद्या आमच्यावरही येऊ शकते. म्हणजे आता सगळ्यांना कळलंय की आज ते कोण दुसरं जातात तर आपण उद्या सुखात असू शकू. हम्म. एवढा सेन्स ऑफ अवेअरनेस लोकांमध्ये आलेला आहे. फक्त प्रश्न हा आहे की हाऊ वी ऍक्ट अपॉन इट. म्हणजे आपण त्या अवेअरनेसच्या पुढे जाऊन काय करतोय की बरोबर. हे फक्त एका डिझास्टर पुरतं मर्यादित ठेवतोय. म्हणजे डिझास्टरच्या पलीकडे जाऊन आपण काय करणार आहोत. मग ते फक्त कोकणासारख्या सेन्सिटिव्ह भागासाठीच नाही तर किनाऱ्याला लागून असणारी शहरं ज्यांच्या पुढे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे आता आणि ते पुढच्या 50 वर्षासाठी राहणारच आहे. तर साधारण आता सगळ्यांना कळतं आहे की आपण अगदी अशा कडेलोटाच्या पॉइंटला आलोय की आपल्याला काहीतरी करणं भाग आहे. त्यामुळे आणि दुसरा हाही एक मला प्रश्न वाटतो की आता आपण जसं टेक्नॉलॉजीचं म्हणलं आणि हे टेक्नॉलॉजी हे खूप इनइक्वॅलिटी इटसेल्फ क्रिएट करते. टेक्नॉलॉजी सगळ्यांना इक्वली वाचवू शकत नाही. हा त्यातला फार मोठा डिवायडिंग फॅक्टर आहे. बरोबर. म्हणजे जे टेक्नॉलॉजीसाठी पे करू शकतात, जे ती टेक्नॉलॉजी ऍक्सेस करू शकतात, ज्यांच्या भाषेत ती टेक्नॉलॉजी असते तेच ती टेक्नॉलॉजी वापरू शकतात. त्यामुळे टेक्नॉलॉजी हे कुठल्याही गोष्टीचं फायनल सोल्युशन असेलच हे आता कोणी खात्रीने सांगू शकत नाही.
बरोबर. अगदी अ, बरोबर आहे. आणि त्यामुळे ह्या पहिलं एक साधारण असं परसेप्शन होतं की अरे गावाकडची मंडळी काय त्यांना कळत नाही. सो ते आता हळूहळू कदाचित बदलू लागेल कारण बरीच लोक पुन्हा गावाकडे जायला लागलेत किंवा अच्छा. जाण्यास उत्सुक आहेत आणि त्या दृष्टीने प्रयत्नही करतात. म्हणजे गेल्या वर्षी मी असं मुंबईतली आणि शहरातली बरीच यंग मुलं बघितली, आमच्या गावातही पाहिली, की जे तिथे जाऊन त्यांचं काहीतरी स्वतःच छोट्या छोट्या प्रमाणात सुरू करायला बघतायत. त्यामुळे काय होतंय की गावातल्या मुलांना पण एक वेगळ्या प्रकारचं मोटिवेशन मिळतंय की अरे हा तिथनं येऊन करू शकतो ना, मग आपण पण करूया. हो. सो हे एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी जर त्यातनं निघत असेल तर एकूणच त्याला वेगळ्या सपोर्ट सिस्टमची गरज लागणार आहे डेफिनेटली. की ते सस्टेन कसं होईल आणि आहे त्याच्या पुढे कसं जाईल. म्हणजे आपण हेही म्हणू शकत नाही की गावातल्या लोकांनी अगदी तसंच नेटवर्क शिवाय राहावं किंवा हे जे असं ओव्हर रोमॅन्टिसाइज तसंही असू आत्ताच्या ह्याच्यात तसं शक्य नाहीये. शक्यच नाही. पण त्यांनी त्यांचं जपलेलं जीवन जे काय आहे लाईव्हलीहूड ते टाकून अगदीच काहीतरी वेगळं स्वीकारावं हेही आत्ताच्या घडीला सोयीस्कर नाहीये. बरोबर. त्यामुळे हाव वी मीट इन बिटवीन दॅट इज द क्वेश्चन दॅट्स ट्रू. आणि त्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मला वाटतं सगळीकडेच अशा तऱ्हेचं हे चालू आहे. म्हणजे जपानसारख्या देशांच्या हो मध्ये किंवा इतर काही इंडोनेशिया किंवा ह्याच्यात प्रयत्न चालू आहे, की गाव तुम्ही चांगल्या पातळीवर कसं नेऊ शकाल. शेवटी गावामध्ये राहायला लोकं तयार नव्हते कारण गाव हे मागासच ठेवलं गेलं म्हणून. पण आज सगळं जेव्हा बदलतंय तेव्हा आपल्याला आपण कधीच परत जाऊ शकत नाही. कधी काळ आपण उलटा नाही फिरवू शकत. हा पण पुढचा बदल आपण करू शकतो. म्हणजे बरोबर. आपल्याला जे पटतंय, जे नाही पटत आहे, त्याच्यानुसार आपण पुढचं घडवू शकतो ना. तर ते मला असं वाटतं, की ह्या सगळ्यामध्ये आहे त्या गोष्टींच्या पुढे कसं जाता येईल, त्याला निश्चितच म्हणून मला तरुण पिढीचंच कायम हे वाटतं, की अरे हे काय बोलतायत आणि काय विचार करतायत. कारण त्यांनी पुढचं बघता येतं पटकन. चांगलं आहे. म्हणजे चित्र आशादायक आहे की लोकांना परत गावाकडे जावंसं वाटतंय आणि शहर हे एकमेव विकासाचं मॉडेल नाही हेही पटायला लागलंय. कारण शहरातली लिव्हिंग कॉस्ट ही खूप जास्त वाढत चालली आहे दिवसेंदिवस. आणि ती नाहीच आहे सस्टेनेबल म्हणजे नाहीच आहे. हे मॉडेल सस्टेनेबल नाहीये. कधी ना कधी हे मोडून पडणारच आहे. सिस्टीम वाईजच आता त्यांची हो, संपली आहे म्हणजे आता आताच्या हो, सिस्टीम पुढच्या वेगळ्या असणं हो. गरजेचं आहे.